नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनःपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतने नंदिनीच्या व्हायरल झालेला व्हिडिओ आता जीवा पाहत असतो आणि आता नंदिनीचा तो रुबाब पाहून जीवाची कॉलर मात्र ताड झालेली असते. जीवा म्हणतो, काय बोलते ना अगदी, तर मला असं वाटते की ती फायर ब्रँड आहे. तर काव्या म्हणते, हो का, आमच्या नंदिनी मॅडम आहेच फायर ब्रँड. म्हणजे कसं आहे ना, वरवर शांता दिसणाऱ्या आमच्या नंद मॅडम एखाद्या वेळी जर चुकीची गोष्ट घडली तर मात्र अचानक दुर्गेच रूप धारण करतात. तेव्हा मात्र कोणाला काहीच बोलता येत नाही आणि समोरच्याची लायकी दाखवूनच शांत बसतात. तर आता हे ऐकताच इकडे जीवा म्हणू लागतो, अगदी खरं आहे ना, ही मोठी भावंडना दिसताना शांत दिसतात, परंतु त्यांच्यामध्ये एक वेगळाच रुबाब असतो. म्हणजे बघ ना, मी सुद्धा स्कूलमध्ये असताना एखाद्या मुलाने जर माझी कळ काढली, त्याने माझी खोडी काढली, तर तो मुलाचे शाळेच्या बाहेर जाणं मुश्किल होत होतं. कारण असंच एकदा झालं होतं. एका मुलाने माझी खोडी काढली होती, पण शाळा सुटल्यानंतर दादाने त्याला असं काही बोल लावला, असं काही धोपटला ना, आणि एवढा मार दिला ना की तो अक्षरशः रडायला लागला. त्याने माफी मागितली. ही मोठी भावंड अशीच असतात, वरवर शांत दिसतात, परंतु एखाद्या वेळी जर आपल्यावर संकट आला तर मग मात्र ते शांत राहत नाहीत. असं म्हणत जीवा मोठे मोठ्याने बोलत असतो. तर त्याच वेळी तिथल्या मॅडम येतात आणि म्हणू लागतात, सर प्लीज तुम्ही जरा हळू बोलता का, कारण बाकीच्या कस्टमरला त्रास होत आहे. जीवा म्हणतो, हो ना, बोलतो ना. आता मॅडम ते निघून जातात. तर जीवा म्हणू लागतो, तुला सांगू का, खरं तर ही मोठी भावंड अशीच असतात, म्हणजे आपल्यासाठीच बनलेली असतात. बघ ना, हा दादा ना वरवर शांत असतो, परंतु ज्यावेळी माझ्यावर प्रसंग येतो त्यावेळी तो नडतो, लढतो, रागावतो ना, ते पाहून कोणीही त्याच्या प्रेमात पडेल. तर आता काव्या म्हणू लागते, हो ना, मी पडलेच आहे ना त्याच्या प्रेमात. तर जीवा म्हणतो, हे तू माझ्यासमोर सांगतेस, तुला कळत या का, तू माझ्यासमोर मला सांगतेस की तू माझ्या दादाच्या प्रेमात पडली आहेस आणि मला मात्र काही फरक पडत नाही बघ, तुला कळत या का. तर काव्या म्हणते, हो, हे मला तेव्हाच कळालं ज्यावेळी मंदिरातून तू माझा हात धरून पार्थकडे घेऊन गेला होतास आणि त्यांच्या हातात माझा हात सुपूर्द केलात. त्याचे वेळी मला कळालं होतं की तुला आमचं नातं मान्य आहे आणि म्हणूनच तू माझा हात त्यांच्या हातात सोपवला होतास, आणि हे सगळं काही माझ्या लक्षात आहे आणि मी ते कधीही विसरणार नाही. पण त्यांच्या का लक्षात नाही हेच मला कळत नाहीये. तर जीवा म्हणतो, मग आता त्या सगळ्याची त्याला आठवण करून द्यावी लागेल. आपण त्याला या सगळ्या गोष्टीची आठवणच करून दिली नाही, तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे. आणि त्याचे वेळी त्या पुन्हा एकदा मॅडम येतात. तर जीवा म्हणतो, आता काय. तर त्या मॅडम जीवाला म्हणतात, सर तुमचं झालं असेल तर तुम्ही बिल देता का, कारण बाकीचे कस्टमर वेटिंगवर आहेत. जीवा म्हणतो, हो का, एक मिनिट. असं म्हणतं जीवा बिल पे करतो आणि म्हणतो, हे काही नाही, ह्यांची नाटकं नाही, नुसती नाटकं आपल्याला इथून हाक हाकलवून देण्यासाठी. तर काव्या म्हणते, बरं चल ना, आपण निघूया तिथून. असं म्हणतात काव्या आणि जीवा तिथून निघून जातात. आता जीवा धडपडतच बाहेर येतो. तर काव्या म्हणते, काय हे जीवा, किती धडपडतोयस. जीवा म्हणतो, बघ ना, त्या लोकांनी लिटरली आपल्याला हाकलेलं, म्हणजे आपण आपल्या पार्टनर बद्दल जे काही बोलतो होतो ते त्यांना ऐकवत नव्हतं. तर काव्या म्हणते, चालायचं रे जीवा, आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणी आपल्याला हाकलेलं म्हणून आपण आतमध्ये जायचे प्रयत्न सोडायचे नसतात. तर जीवा म्हणतो, काय म्हणालीस. काव्या म्हणते, कुठे काय, काहीच नाही. जीवा म्हणतो, हो, तू आत्ताच काहीतरी म्हणालीस. तर काव्या जीवाला म्हणते, कुठे काय म्हणाली. जीवा म्हणतो, आता तू शेवटची लाईन काहीतरी म्हणालीस. तर आता काव्या विचार करते आणि म्हणते, हा, मी असं म्हणाले, जरी आपल्याला बाहेर हाकललं तरी सुद्धा आपण आत जायचे प्रयत्न सोडायचे नसतात. जीवा म्हणतो, म्हणजे आपण पुन्हा आत जायचे प्रयत्न सोडायचे नसतात, कळतंय का तुला. काव्या म्हणते, म्हणजे. तर आता जीवा म्हणतो, मी जो विचार करतोय तोच तूही करत आहेस ना. असं म्हणता आता जीवा काव्याला म्हणतो, माझ्याकडे एक प्लॅन आहे, आपण असा जर केलं ना तर सगळं आपल्या मनासारखं होईल. आता जीवा त्याचा प्लॅन काव्याला सांगू लागतो. काव्या म्हणते, किती छान प्लॅन आहे, आणि ती जीवाचं कौतुक करू लागते. जीवा म्हणतो, कसली डोकी चालतेत आपली,
अगदी सेम. तर काव्या म्हणते, त्याच्या मागे एक कारण आहेच ना जीवा. जीवा म्हणतो, काय? तर काव्या म्हणू लागते, कसं आहे ना, माणसाची प्रेम करण्याची पद्धत जरी वेगळी असली ना तरी सुद्धा फिलिंग मात्र सेम असतात. तर जीवा म्हणतो, एक्झॅक्टली. आणि आता आपण जो काही विचार करतोय ना त्यामुळे एक नवी सुरुवात होईल. काव्या म्हणते, हो, त्या नवीन सुरुवातीसाठीच मी आता वाट पाहत आहे. मनातील सर्व डाग पुसले जातील. तर त्यानंतर जीवा म्हणतो, आणि मनातील कडवट आठवणी कायमच्या निघून जातील. तर काव्या म्हणते, नव्यानंद श्री श्री गणेशा होईल. तर जीवा म्हणतो, नव्यानंद लग्नानंतर प्रेम होईल. आता जीवाचं हे बोलन ऐकल्यानंतर काव्या जीवाला म्हणते, तुझ्या तोंडात दही साखर पडो. तर जीवा म्हणतो, मला चालेल, पण ही दही साखर मला माझ्या बायकोच्या हातूनच हवी. तर आता काव्या म्हणते, हो का, घे, लवकरच तुला ते मिळेल. पण जीवा, आज आपल्या बोलण्यानंतर किती पॉझिटिव्ह वाटत नाही रे. म्हणजे आपण जे काही ठरवलं आहे ते सगळं घडलं तर किती छान होईल ना. सगळं काही आपल्या मनासारखं होईल. जे काही आतापर्यंत आपण त्रास सहन केला, ज्या काही गोष्टी आपण मनात लपून ठेवल्या होत्या, ज्या काही गोष्टींमुळे आपल्या पार्टनरला मनस्ताप झाला, त्या गोष्टी लवकरच संपतील याची एक आशा निर्माण होत आहे. एक आशेचं किरण कुठेतरी दिसत आहे. शिवा, तुला सांगू का, ज्यावेळी 16 डिसेंबर आला आणि ज्या दिवशी जे काही घडलं त्यानंतर असं वाटत होतं की सगळं काही संपलं, आपली नाती आपल्यापासून दुरावली. पण आता तसं वाटत नाहीये. असं वाटतं की सगळं काही नीट होईल. तर जीवा म्हणतो, एक्झॅक्टली. आपल्याला जरी वाटत असलं ना की सगळं काही संपलंय, तरी तसं नसतं. तर ती एक नव्याची सुरुवात असते. नव्याने सुरुवात होऊ शकते. तर आता जीवाचं बोलणं ऐकल्यानंतर काव्या म्हणते, एक मिनिट, हे मी कुठेतरी ऐकलं आहे. तर काव्याला आठवतं, गुरुजी म्हणाले होते की सगळं काही संपलं असं जरी वाटत असलं तरी सुद्धा ती नव्याची सुरुवात असू शकते. तर काव्या म्हणते, हो, आपल्यालाही गुरुजी म्हणाले होते. आता हे सगळं काही जीवालाही आठवतं. गुरुजी म्हणालेले असतात, त्या क्षणी सर्व संपलं असे वाटेल, परंतु असं समजू नका की सगळं काही संपलं आहे, तर ती नव्याची सुरुवातही असू शकते. तर जीवा म्हणतो, म्हणजे गुरुजीने त्याच वेळी आपल्याला संकेत दिला होता. तर काव्या म्हणते, हो जीवा, गुरुजीने त्यावेळी आपल्याला संकेत दिला होता, परंतु त्या संकेताचा अर्थ आपल्याला आता लागतोय. आणि जीवा, गुरुजी अजून काहीतरी म्हणाले होते. आता जीवा आणि काव्या ते आठवतात. तर गुरुजी म्हणालेले असतात, प्रेम आपल्याला दुबळं मनवतं, परंतु सगळं काही परत आणण्याची ताकद ही प्रेमातच असते. खरं तर तुमचा निर्णय चुकला असं तुम्हाला वाटत असेल, परंतु तुमच्या निर्णयावर आता या वर्षाचा शेवट अवलंबून असेल. त्यामुळे विचार करा आणि निर्णय घ्या. कुठलाही निर्णय घाईने घेऊ नका की ज्यामुळे तुम्हा सगळ्यांची आयुष्य पणाला लागू शकतात. आता मात्र त्यावेळी या कुठल्याच गोष्टीचा संदर्भ किंवा अर्थ काव्या, जीवाला किंवा घरातील कोणालाही लागलेला नसतो. परंतु आता ज्यावेळी जीवा आणि काव्या विचार करतात त्यावेळी सर्वच गोष्टी त्यांच्या समोर स्पष्ट असतात. तर जीवा काव्याला म्हणतो, तू म्हणतेस ते अगदी खरं आहे आणि गुरुजींचा संकेत आता आपल्यालाच खरा करावा लागेल. म्हणजे वर्षाचा शेवट आणि नवीन नाप्याची सुरुवात ही गोडच व्हायला हवी. तर काव्या म्हणते, खरं आहे, करेक्ट. आता लग्नानंतर होईलच प्रेम, सुरू होणार आहे. तर जीवा म्हणतो, लग्नाआधीच्या प्रेमाने लग्नानंतर प्रेमाचे 2 तुकडे केलेत. ते जर तुकडे जोडले तर सगळं काही नीट होऊ शकतं आणि त्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. काव्या म्हणते, करेक्ट. आता हे तुकडे आपल्याला जोडावे लागतील. आता आपण मिशन लग्नानंतर होईलच प्रेम, लग्नासाठी काय पण असं म्हणत जीवा आणि काव्या हात मिरवणी करतात. आणि जीवा नंदिनीला मिळवण्याचा तर काव्या पार्थला मिळवण्याचा सज्ज झालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनीला भेटण्यासाठी आता चित्रा घरी आलेली असते. नंदिनीने चित्रासाठी भक्कड असा वेलचीचा चहा बनवलेला असतो. तर चित्रा आता नंदिनीच्या चहाचे कौतुक करत म्हणते, नंदिनी ताई, कसा आहे ना आल्याचा चहा? सर्वच जण बनवतात, पण तुझ्या हातचा हा वेलची घातलेला चहा ना खरंच अप्रतिम असतो. तर नंदिनी म्हणू लागते, हे सगळं काही मी काव्यासाठीच करत आहे. तुला सांगू का, आमच्या काव्याला वेलची घातलेला चहा जास्त आवडतो. म्हणजे मी चहा बनवला शिकले आणि काव्या चहा प्यायला लागली. मग तिथपासून आतापर्यंत मी माझ्या काव्यासाठी जे काही आवडीचे आहे ना ते नेहमीच करत असते. म्हणजे कौला आमच्या जे काही आवडतं ते सगळं काही तिची नंदिनी ताई तिला देण्याचा प्रयत्न करत असते. असं म्हणताच नंदिनी शांत होते.
घडलेला सर्व प्रसंग तिच्या डोळ्यासमोर असतो. तिला काय बोलावं काहीच कळत नसतं. तर नंदिनी चित्राला म्हणते, सॉरी हा चित्रा. अगं, या सगळ्या गडबडीत मला आनंद निवासकडे लक्ष देता आलं नाही. खरं तर येताही आलं नाही. पण तू आहेस रेखाताई, येस. त्यामुळे काही टेन्शन नसतं. आणि हो, मी येईनच लवकर. तर आता चित्रा म्हणू लागते, ताई तुला यावंच लागेल कारण माझा लग्न ठरला आहे. आता हे ऐकल्यानंतर नंदिनीचा आनंद काही गगनात मावत नसतो. नंदिनी चित्राला म्हणू लागते, चित्रा अगं, किती आनंदाची बातमी दिलीयस. तुला सांगू का, तुझी ही बातमी ऐकल्यानंतर खरंच खूप मला आनंद झाला आहे. काय बोलू काय नको काही चकलत नाहीये. तुला माहित नाहीये किती छान बातमी दिलीस तू मला. असं म्हणत नंदिनी देवारातली गोड पदार्थ घेऊन येते आणि चित्राच्या हातावर ठेवत म्हणते, हे घे, तोंड गोड कर. नंदिनी खूप खुश असते. नंदिनीला खूप आनंद झालेला असतो. तर चित्रा नंदिनीला म्हणू लागते, ताई लग्न तर ठरलं आहे, आनंदात तर आहे, पण भीती सुद्धा वाटते. तर नंदिनी म्हणते, अगं कशाला घाबरतेस. एवढी आनंदाची बातमी आहे आणि एवढा गोडा क्षण तुझ्या आयुष्यात आलाय आणि घाबरायचं काहीच गरज नाहीये. अगं, लग्न हे किती छान गोष्ट असते. लग्न हे फक्त लग्न नसतं. खरं तर आपण आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करत असतो. लग्न हे एका दिवाचं असतं, परंतु संसार हा आयुष्यभराचा असतो. सोहळा लग्नाचा नाही तर संसाराचा करायचा असतो. आपल्या संसारात आपण स्वतःला गुंतवून घ्यायचं असतं. संसारात दोन माणसं एकमेकांचा हात धरतात, विश्वासाने हात धरतात. खरं तर दोघंही एकमेकांच्या प्रगतीसाठी एकमेकांचा साथ देत असतात. एकमेकांच्या ग्रोथसाठी एकमेकांसाठी विचार करत असतात. संसार हा दोघांनी एकत्र मिळून करायचा असतो. नंदिनी अगदी संसाराची व्याख्या चित्राला समजावून सांगत असते, परंतु त्यावेळी चित्रा मात्र शांतच होते. नंदिनी चित्राला विचारते, काय झाले, तू अशी एकदम शांत का झालीस. तर चित्रा नंदिनीला म्हणते, ताई इतकं सगळं तुझ्या त्या आयुष्यात घडून गेलं आहे आणि तरी सुद्धा तू किती छान बोलतेस आणि लग्नावर तुझा असणारा विश्वास. तर नंदिनी म्हणू लागते, बोलणारच नागा चित्रा, कारण माझा राग एका व्यक्तीवर आहे, लग्न संस्थेवर नाहीये. चित्रा, एक गोष्ट लक्षात ठेव, लग्न हे छानच असतं, त्यापेक्षाही छान असतो तो संसार. परंतु या लग्नाच्या नात्यात, संसाराच्या नात्यात एकमेकांवर विश्वास असायला हवा, एकमेकांचा आदर असायला हवा आणि एकमेकांबद्दलची काळजी असायला हवी. तरच हा संसार कायम टिकून राहतो, तरच हे नातं कायम टिकून राहतो. आणि त्यासाठी दोघांचाही एकमेकांवर विश्वास हा कायम तसाच असायला पाहिजे आणि सगळं काही याच क्रमाने घडायला हवं. मग बघ, तुझं लग्न एक आदर्श ठरतो. तर आता चित्रा म्हणू लागते, ताई तुझं आणि दादांचं लग्न सुद्धा आमच्यासाठी आदर्शच होतं. तर आता नंदिनी म्हणू लागते, तुला सांगू का चित्रा, मी ज्यावेळी लहान होते ना, त्यावेळी मी नेहमी असंच म्हणायचे, ते गुलाबी गुलाबी बुड्ढे का बाल विकणार व्हायचे. पण ज्यावेळी मोठे झाले त्यावेळी हळूहळू मला समज आली की जो तो कापूस विकत असतो ना, त्यात गोडवा तर असतो, त्यात साखरेचा गोडवा असतो, परंतु त्याच्या आयुष्यात मात्र तो गोडवा नसतो. आणि अगदी तसंच माझ्याही आयुष्यात घडत आहे. तर चित्रा म्हणू लागते, ताई तू प्रेमाबद्दल, संसाराबद्दल इतकी छान बोलायचीस ना, की तू ज्यावेळी बोलायचीस त्यावेळी असं वाटाय की फक्त हे सगळ्या काही ऐकतच राहावं. आणि त्यातून आम्हाला कळायचं, त्यातून आम्ही एक बोध घ्यायचो की ताई तुझा संसार इतका कमाल असेल ना. तर आता नंदिनी म्हणते, मलाही तसं वाटायचं, माझ्याही सुखाचा संसार असेल, परंतु कोणाची नजर लागली काहीच कळालं नाही. आणि हे सगळे काही इतकं विपरीत घडलं की ज्या गोष्टीवर माझा विश्वासही बसत नाही. तुला सांगू का चित्रा, माझी आई नेहमी म्हणते, एखाद्या बाईच्या हातच्या चकल्या या दरवर्षी छान असतात, अप्रतिम असतात, असं ज्यावेळी सर्वजण कौतुक करतात ना, त्यावेळी हमखास त्या वर्षी तिच्या चकल्या बिघडतात. हे खरं आहे आणि अगदी माझ्या आयुष्यातही तसंच घडतं. पण सोय माझा विषय सोड. पण तुला सांगू का चित्रा, तुझ्यां लग्न खरलंय, ही ज्यावेळी बातमी तू मला दिलीस ना, त्यावेळी मला खरंच खूप आनंद झाला. चित्रा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, जरी आपलं लग्न झालं तरी सुद्धा आपलं काम आपण सोडायचं नाही आणि हो स्वतःमध्ये हरवून अजिबात बसायचं नाही.
आता लग्न ठरलंय म्हणजे जबाबदारीही वाढणार आहेत. तरी सुद्धा या जबाबदारीमध्ये जर तुला माझी कधी मदत हवी असेल तर अगदी हमखास हक्काने सांगायचे आहे. तर चित्रा म्हणते, हो मी नक्कीच सांगेन आणि पत्रिका छापून झाल्यानंतर मी तुला पत्रिका द्यायला सुद्धा येणार आहे. परंतु ताई, तू तर लग्नाला यायचंच आहे आणि येताना जीवादादांना सुद्धा घेऊन यायचे आहे. आता मात्र नंदिनी शांतच होते. तर चित्रा नंदिनीला म्हणू लागते, ताई तू टेन्शन घेऊ नकोस, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, कारण मला खात्री आहे की माझ्या लग्नापर्यंत तुम्ही दोघेही नक्कीच एकत्र येणार आहात. येते मी, असं म्हणत चित्रा तिथून निघून जाते. तर नंदिनी म्हणू लागते, नाही चित्रा, तू जे बोलतेस ते खरं नाही होणार, कारण तुझ्या जीवा दादा आणि मी कधीच एकत्र येणार नाही आहोत. आमचं नातं संपलं आहे, असं म्हणत नंदिनी स्वतःला त्रास करून घेत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवा आपली बॅग भरत असतो आणि त्याचे वेळी त्याचं लक्ष नंदिनीच्या फोटोकडे जातं. तर जीवा म्हणतो, काय मग, चकाचक बाई दिसते ना, मी काय करतोय? अहो मी बॅग भरतोय, अर्थातच मी काय करतोय हे तर तुला कळतच नसेल, हो ना? पण ही बॅग भरून मी आता तुझ्याकडे येत आहे. तसं काय करतीयस? अगं, ही बॅग मी फक्त तुझ्यासाठी भरत आहे, कारण मला तुझ्यासोबत राहायचं आहे. येस, खरं तर मी तुझ्यासाठी सगळं काही सोडायला तयार आहे. म्हणजे तुझ्यासाठी मीही आपली रूम, माझा हा बेड, सगळं काही सोडायला तयार आहे. फक्त तुझ्यासाठी हा तुझा जीवा काही करू शकतो. असं म्हणतात आता जीवा फोटोकडे येतो आणि नंदिनीला म्हणतो, कारण तुझ्या या जीवाचं तुझ्यावर भरपूर प्रेम आहे. आय लव्ह यू. असं म्हणतात जीवा नंदिनीच्या फोटो समोरच आपलं प्रेम व्यक्त करत असतो. जीवाचं काहीतरी वेगळं चालू असता. तर दुसरीकडे पाहायला मिळते की इकडे काव्या सुद्धा आपली बॅग भरत असते. काव्या म्हणू लागते, झाली ऑलमोस्ट माझी बॅग भरून झाली आहे. आता देशमुख, उद्या तुम्ही पाहालच, तुमची ही काव्या तुमच्या समोर उभी असेल. काही झाला तरी माझ्या पारच प्रेम मी मिळवणारच. परंतु त्या अगोदर त्या बिघडलेल्या श्रीमन कॉफीला आणि मांजरीला असं काही वटणीवर आणेंना बघतच राहाल तुम्ही. मला तर आता त्या दोघांना वटणीवर आणावंच लागेल, असं म्हणत आता काव्य आपली बॅग पॅक करत असते. तर दुसरीकडे जीवाची बॅग पूर्णपणे पॅक करून झालेली असते. जीवा तर उतावळा झालेला असतो की कधी एकदा मी नंदिनीच्या घरी जातो आणि कधी एकदा नंदिनीशी बोलतो. जीवा म्हणतो, तुला सांगतो चकाचक बाई, मला तर आजची रात्र सुद्धा इथे राहवत नाहीये. आता हे सगळं मान्नीताई आणि आशा ऐकत असतात. त्या दोघांनाही काही हसू आवरत नसतं.